वामन भट तुम्ही बोडगेश्वर देवळाचे प्रेसिडेंट ओके. सध्या हांगसर इश्यू चालला पळय तो सध्या बोडगेश्वर देवळाचे जात्रेक जे आता झोपाळे व जे जायंट व्हील जे आसा ते खंय तरी काल आमी पळयल्याची कन्सर्न सगळी ऑथॉरिटी येयलेली, मामलेदार म्हणा, डेप्युटी कलेक्टर म्हणा, पुलीस म्हणा, म्युन्सिपालिटीचो कांय स्टाफ आसलो आनी तेंच्या कडसून 20 स्ट्रक्चर तेंच्यांनी टोटल बंद केले. ओके, 2 मेन जायंट व्हील व्हडले आनी बाकीचे बारीक बारीक झोपाळे जे आसात बोट रायड म्हणा सगळे बंद केले. सो ह्या हेचेर आयज जी कमिटी आसा पळय अखील आनी बाकीचे जेंच्यांनी ऑर्गनायज केला तो घातला ते तुमकां मेळोंक येयले. सो मिटिंगेन कितें जालें की तेंच्यांनी एक प्रेस घेतला, तितून तेंच्यांनी नमूद केलां की बोडगेश्वर देवळाची जी कमिटी आसा ती आमकां एनओसी दिना आनी जो कोण सेकंड ऑपोजीट पार्टी जो आसा कादर तेका तेंच्यांनी एनओसी दिल्ली आसा म्हणून. सो हें कित्या खातीर? आतां पयली गोश्ट सांगता की आमची सगळ्यांनी एप्लिकेशनां केल्लेली आमचे कडेन. तितून 3 जाणांचें एप्लिकेशन आसलेलें, अखील गुप्ता म्हणून, अखील टकेकर, मागीर एक आसलेली ती आमचो फुर्तादो म्हणून, आनी तिसरो आसलेलो पळय तो एक केणी म्हणून, आनी एक ब्राह्मीण सातर्डेकर कादराचोय आसलेलो कळ्ळें न्हू, तेजमॅन आनी एक कोण आसलो तेज अम्युजमेंट. अशे 5-6 आमकां एप्लिकेशनां येयल्लेलीं आमकां. त्या प्रमाणे ती एप्लिकेशनां आमी हे केले आनी सगळ्यांक कॉल केले आनी आपयले की बाबा तुमी, आनी त्या प्रमाणे तेंची इंटरव्यू घेतली. बाबा पयली स्टार्ट इंटरव्यू घेतली आमी जे कोण येवना त्या दिसा पळय त्या एप्लिकेशनां आमी कॅन्सल केली, जे कोण येवना. आतां येयल्लेले कोण अखील टक्केकर, मागीर तो सुदन नायक आनी तिसरो म्हणजे तो कुलासो. 3 जाण येयले म्हणून आमी ताका विचारलें. अखील टक्केकर आसलेलो पळय तेणी एक पयलें एप्लिकेशन केल्लेलें आमचे कडेन. तेणी जेन्ना पयलें एप्लिकेशन केल्लेलें पळय तेन्ना तेणी एक आमकां सेट लायलेलो, तोय कोण तरी भायल्याची, म्हणजे अखिलाचें नासलेलें, अखील टक्केकराचें ना, मँगलोर काय खंयचे तरी हेचे डॉक्युमेंट्स आसले. म्हणून आमी तेजें एप्लिकेशन अलॉंग वीथ तेजे डॉक्युमेंट पळयले आनी ताका विचारलें बाबा हे तुजे डॉक्युमेंट खंयचे, तर तेन्ना तेजें उत्तर आसलेलें आमकां. आमी 7 जाण बसलेले कमिटी मेंबर. तेन्ना तेणी जालें की हे ना, हे आपूण विड्रॉ करता म्हणून. खंयचे जे कोण येस नांवार कोणाचे आसलेले ते म्हाका तेचें लक्षानूय ना, ते तेणी सांगलें आपूण विड्रॉ करता. मागीर ताका विचारलें ते विड्रॉ करता जाल्यार तूं हे खंयचे हेचें तुजें एप्लिकेशन, तर म्हणलो मिसेस कुलासोन दिला पळय आपल्याक एफिडेवीट, तें आपलें एप्लिकेशन कन्सिडर करचें म्हणून. पळय हां, तो इश्यू जालो. ती मिसेस कुलासो आहा पळय तिका लायसन होल्डर, तिचे कडेन लायसन आसा एम्युजमेंट पार्काचें. तिणी जेन्ना एप्लिकेशन केल्लेलें पळय, ती कुलासो आसा पळय तिणी एप्लिकेशन केल्लेलें तेन्ना तिणी एफिडेवीट दिल्लेली की आपूण एपॉयंट करता फुर्तादोक म्हणून. पयलें स्टार्टींग एप्लिकेशन तिचें, आनी अखिलाचें सेपरेट एप्लिकेशन आनी आफ्टर, आनी मागीर तेंचें सेपरेट एप्लिकेशन कळ्ळें न्हू. आनी बाकीचे आसा पळय ते मागीर बेश्टे विथआवट एनी डॉक्युमेंट्स. कादराचें एप्लिकेशन आसलेलें त्या प्रमाणे कादराचे डॉक्युमेंट्स आसलेले. म्हणून ताका विचारलें आमी. 3 जाण बसलेले तेन्ना, ते कुलासोय आसलेलो, मिस्टर कुलासो आसलेलो, अखील आसलेलो टक्केकर आनी हो आसलेलो ना सुजन नायक आसलेलो. एकटे आमी बंच, म्हणजे तुजें एप्लिकेशन तूं यो, त्या प्रमाणे आमी दार बंद केलें आनी विचारलें. हे 3 जाण बसलेले म्हणजे तिगायचे. तर तेणी कितें सांगलें की आपूण कुलासोचे जे डॉक्युमेंट्स आसात ते आपले कन्सिडर करचे, कित्याक तिणें आपल्याक एफिडेवीट. आतां एक सांगा पळय, जी कुलासो लायसन होल्डर आसा पळय तिणी ऑलरेडी फुर्तादोक अपॉयंट केला एफिडेवीट. तेन्ना ताका विचारलें बाबा खंयचें आतां करपाचें, तर तो म्हणलो फुर्तादोची विड्रॉ कर एफिडेवीट, आपलीच कन्सिडर कर. आतां हय, तिचें एप्लिकेशन हें कर, आपलेच कन्सिडर कर, आपल्याक हें कर. आतां तें जेन्ना आमी व्हेरीफाय केलें की तशें आमी दिवंक शकना, ओनर करता आनी ती जर आमकां सांगता एफिडेवीट बाबा फाल्यां कितें जालें जाल्यार आय एम रिस्पॉन्सिबल, बिकॉज इट इज कवरेज कशी आसता इन्शुरन्साची हे ते ओनराची आसता न्हू. ती जर थर्ड पार्टीक दिले आनी फाल्यां कसलो इन्सिडेंट जालो जाल्यार हू इज रिस्पॉन्सिबल? देवस्थान कमिटी इज रिस्पॉन्सिबल, देवस्थान प्रेजिडेंट इज रिस्पॉन्सिबल. आमी व्हेरीफाय करूं ना. हे डॉक्युमेंट्स आमी सगळे व्हेरीफाय केले आनी मागीर आमी तशेंच कादराकूय आपयलो, कादराचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, तेचे पयले जाल्यार
काजराचे हितून सगळे डॉक्युमेंट आसलेले आनी तितून हे आसलेले इन्शुरन्स सर्टिफिकेट आसलेले काजराचे म्हणजे रजिस्ट्रेशन सगळे आसलेले टोटल डॉक्युमेंट्स आसलेले रजिस्ट्रेशन इन्शुरन्स सर्टिफिकेट आसलेले बाकी लायसनां आसलेली म्युन्सिपाल्टीचे लायसन आसलेले म्हणजे त्या म्युन्सिपाल्टीचे न्हू पयलींचे तेंच्या हातीन आदी जे तेणी कितें प्रोजेक्ट केला पळय तेचेर ते सगळे डॉक्युमेंट पळयले आनी तांकां सांगलें की आमी कितें केलां आतां म्हाका सांगू पळय की जेन्ना कुलासो हांगा ना आमचे कडेन येवंकूच ना कुलासो काडटा आनी थर्ड पार्टी दिता अखिलाक तीच काडटा परत हेका दिता फुर्तादोक दिता प्लस 2 जाणां प्लस तीच काडटा आनी ते ब्रावीन सातर्डेकाराक दिता ओके 3 जाणां मागीर आमी हेंचें एप्लिकेशन कशें कन्सिडर करतले वी हॅव रिजेक्टेड आमी रिजेक्ट केलें तेंचें एप्लिकेशन आनी जे आमी परफेक्ट म्हाजें डिसिजन न्हू इट इज कमिटीज डिसिजन आमी जे कमिटीन डिसिजन घेतलां तें पळयलें जाल्यार सगळे काजराचे पेपर्स आसा पळय ते सगळे सारके आसलेले त्या प्रमाणे आमी तेंचें एप्लिकेशन ग्रांट केलें आनी ताका आमी काजराक आमी NOC दिली फॉर हे करचें म्हणून स्टार्ट करया टू ऑपरेट म्हणून आतां म्हाका सांग पळया हितून कमिटीचें खंय चुकलां कमिटीन जेन्ना व्हेरीफाय केले डॉक्युमेंट तेन्ना कमिटीक कळ्ळें की बाबा हे डॉक्युमेंट सारके ना जो ओनर आसा तो ना आनी त्या प्रमाणे आमी कन्सिडर केलें आनी काजराक दिलें आनी काजराचो इशू काबार जालो आनी हे कितें आमी काल आनी आयज दिवना बरें पयलीं दिलां आमी काजराक जेन्ना आमी डिसायड करता कमिटी बाबा हे डॉक्युमेंट सारके कित्याक आमचोय रिस्क आहा आमकांय रिस्क आहा फाल्यां कितेंय जर जालें कमिटी इज हेल्ड रिस्पॉन्सिबल अलॉंग वीथ एडमिनिस्ट्रेटर अशे तरेन आमी एप्लिकेशनां दिलीं आतां हो इशू काबार जालो काजरान स्टार्ट केलें जेन्ना तेणी स्टार्ट केलें हें करपाक तेन्ना हो इशू सुरू जालो आनी हेंच्यांनी कितें तरी केलें आनी आपलो स्टार्ट केलें विथावट ऑब्टेनिंग NOC फ्रॉम देवस्थान सो आतां ज्या जाग्याचेर अकील तकेकरान जे घातला तो तुमकां बोडगेश्वर देवस्थाना पडटा वो प्रायवेट ते प्रायवेट प्रॉपर्टी पडटा प्रायवेट प्रॉपर्टी पडटा तेंच्यांनी आतां एक प्रेस घेतला तेजेर सांगला की तुमी पयलीं होकार दिलो तांकां आनी मागीर ना म्हटलें अशें आमी अशें होकारूच दिवना ताका आमी होकार खंय दिल्लो ताका तेणी सांगलें की जेन्ना तो लायटीचें कनेक्शन दिवपाक येयलेलें म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तो हो आसा पळय ट्रान्सफॉर्मर तो मला आपूण हें दिवचो ना करपाक तेणी कितें तरी इलेक्ट्रिसिटी तेन्ना ताका सांगलें की बाबा ट्रान्सफॉर्मर आसा तो आमी फुडल्या फावटीचो शिफ्ट करता इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हेका होकार दिवना आमी होकार कित्याक दितले सो त्या टायमार तुमी स्पश्ट ताका सांगलें की तुमकां दिना म्हणून आमी जाय डॉक्युमेंट ना ते इंटरव्यू घेतला तेन्नाच सांगलां तेंचे क्रॉस हें केला पळय तेन्नाच सांगलें हे डॉक्युमेंट सारकें ना म्हणून तुजें ओके हे केन्ना चिलो खंयच्या दिसा म्हणजे एक म्हयनो 15-20 दीस जातले 15-20 दीस जातले उपरांत ताणें ते सेटअप मारलो सेटअप मारलो आपुणूच मारलो आमकां कांय खबरूच ना आमी प्रायवेट तेणी आतां पळय आतां कशें आसा तेणी जर हे सेटअप करतलो जाल्यार म्युन्सिपाल्टी इज रिस्पॉन्सिबल म्युन्सिपाल्टी आतां म्हाका सांग पळय मॅटालीक हे करता कितें तरी इरेक्ट करता म्युन्सिपाल्टी इज रिस्पॉन्सिबल कित्याक म्युन्सिपाल्टीचें परमिशन घेवंक जाय न्हू इट इज नॉट टेम्पररी आतां आमी जे मंटप घालता पेंडलूम घालता पळय ते मंटप बी घालता ताका हें नासता कित्याक ते फेस्टीव पर्पज ते रिमूव करता आतां हे जर हेजे व्हडले हे स्ट्रक्चर उबें करता जाल्यार यू रिक्वायर्ड परमिशन फॉर म्युन्सिपाल्टी कमिटीचें कितें जाय पडटा आतां प्रायवेट जागो आसता हय जावकूच जाय आमकां आमची जात्रा न्हू म्हणटा समज जर तुमी थंय जर घालतले जाल्यार नाल्यार आतां इतके शॉप आसा पळय ते आमचे NOC घेतल्या घालिनात न्हू आतां रस्त्याच्या भायर तेवटेन सरकार तुमचें काय लागता ते लागना आमकां लागना हे इतको जो आमचो हे आसा पळय ते हेका लागता न्हू आतां ती हे घालता पळय त्या वाटेन सर्कस आसा पळय ताका आमचें कितें लागता आमकां कांयच लागना ते भायर पडटा न्हू सो आयज तुमकां जे मेळपाक येयले तेन्ना कितें सांगलें तुमी तांकां जे आतां वकिलान ते मेळोंक येयलेले पळय आमी काय तशें ना आमी भायरूच उलयल्या ती येयलेली म्हाका ही आमची तांकां आमी थंयच उलयलां की बाबा आमी पळयता म्हणून आमकां ते तुमी आमी ऑलरेडी रिजेक्ट केला आनी सेकेंड एप्लिकेशन आमचे कडेन येवना आतां हे पयलीं दिलां तेच त्याच्या नंतर आमकां एप्लिकेशन येवना त्याच्या नंतर एप्लिकेशन केलां जाल्यार विचारा तुमी तांकां त्याच्या नंतर जे कितें केलां पळय तें आमकां कांय खबर ना इवन तेंच्यांनी आमकां कांयच दाखोवना की बाबा केलां म्हणून आतां ह्या परिस्थितीन आमी कशे रिस्पॉन्सिबल आनी तुमकां सांगता ह्यो दोनूय गोश्टी जाल्या नंतर आमकां जे आतां ऑर्डर येयल्या पळय तेतून क्लियर कट एडिशनल कलेक्टर पण जे आसा पळय
तेणीन क्लियर कट म्हटलां की इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हे म्हणून देवस्थान प्रेजिडेंट अँड एडमिनिस्ट्रेटर आनी दे वील बी सोल्ली लायबल. आनी कितें जालें फाल्यां कितें जालें जाल्यार आमी भितून येतले हे एरिया गांव ह्या एरियेक आहा म्हणून. आनी इट इज क्लियर कट ऑर्डरूच आहा. तुमकां जाय जाल्यार ऑर्डर दाखयता की प्रेजिडेंट ऑफ देवस्थान वील बी हेल्ड रिस्पॉन्सिबल आनी येस टू पर्सनली म्हटलां. वर्ड इज पर्सनली. फाल्यां आमी कितें दिलें एकदां आमी रिजेक्ट केलें तेका परत आमी दिवंक शकना न्हू. आनी तेंचें सेकेंड एप्लिकेशन ना आमचे कडेन. सेकेंड एप्लिकेशन येवंक जाय न्हू बाबा आमी अशें करता म्हणून फक्त तोंडान येवन उलयलें म्हणून जायना न्हू. सो आतां फुडें फॉलोअप कसो आतां आयज जात्रा सुरू जाल्ली आसा. सो आतां पळय आतां हो इश्यू आसा पळय तो कलेक्टरा कडेन पेंडींग आहा. मॅटर इज एडज्युडिकेट आजून जावकूच ना. इट इज स्टील पेंडींग बिफोर दी कलेक्टर एंड कलेक्टर हेज गिवन कितें तेंच्यांनी सांगलां की हे तुमी फॉर्मेलिटीज करा आनी त्या प्रमाणे तांच्या पॉयंट घातला की तुमची एनओसी जाय मागीर ना ना आमची एनओसी घालून जाय अशें घालून तेंच्यांनी ते दॅट इज प्रोसिजर. तेंच्यांनी आपले पॉयंट घातला कलेक्टरान कितें स्ट्रक्चरल स्टेबिलिटी एनओसी फ्रॉम म्युनिसिपालिटी इलेक्ट्रिसिटी मागीर फायर अशें घातल्या. तांकां सांगलां की हे तुमी सॅटिस्फाय करा मागीर आमी तुजें अनलॉक करता म्हणून अशें सांगलां तेंच्यांनी. काल जेन्ना एडमिनिस्ट्रेटर बाकीचे सगळे जे ऑफिसर डेप्युटी कलेक्टर कडेन येयलेले आनी जे सगळे 20 स्ट्रक्चर जे तेंच्यानी सील केले जशें तुमी म्हटलें की कादारा कडेन टोटल सगळे एनओसी आसा. टोटल ना अजून स्ट्रक्चरल स्टेबिलिटी मेळोना ताका. त्या कारणान ताका एक मेळोना ताका. ओके. आतां अकिराचे कसो फॉलोअप घेता तर आतां परत तुमचे कडेन मेळपाक येयले कितें तरी बाबा आमकां चालू करपाक दिया. सो न्हू पण आतां म्हाका सांग पळय आमच्या कडेन येवपाचें कशें आसा आमी ऑलरेडी ते सारकें ना म्हणून दिलें न्हू. तुका हांवें सांगलें न्हू की बाबा कोण ओनर दुसरोच शेतकार न्हू ओनर न्हू एम्युजमेंट पार्काचो ओनर कोण मिसेस कोण तरी कितें तरी नांव कोलासो म्हणून ती ओनर. तिचें एप्लिकेशन आसूंक जाय न्हू. तिणी एप्लिकेशन घातला ऑथरायजींग हिम टू ऑपरेट म्हणजे बरोबर ना न्हू तें. अशें आमी दिवंक शकना कारण फाल्यां रिस्पॉन्सिबल कोण. आतां आमचेर इतके ऑर्डरी आहा की आमी जर दिले जाल्यार आमी आमचेच हात हें करतले. तुमकां खबर आहा आतां जे हें जाला पळय इश्यूज जाल्या पळय हे तुजे आमचे कसली लेन ते रोमियो लेन बर्च हे तेतून कोण गेलो लास्ट ऑफिसर्स गेल्या न्हू. आतां फाल्यां जर आमकां क्लियर कट ऑर्डर दिला फाल्यां जर तुमी जर कितें पळय हें करशात जाल्यार यू वील बी हेल्ड रिस्पॉन्सिबल म्हणजे प्रेजिडेंट आनी एडमिनिस्ट्रेटर ऑफ दी ऑर्डर तुमी आतां तांकां काडपाक बी स्ट्रक्चर सांगतले ते सगळे. आमकां काय लागना. इट इज नॉट अवर. आमकां काय लागना. इट इज हें न्हू दे वील डिसायड न्हू ऑथॉरिटी वील डिसायड. आमकां कितें आमकां काय ना भितर. तुमच्या कडसून एनओसी बीन आनी तांकां परत प्रपोजल न्हू पण आतां हो पळय आतां तो इश्यूच न्हू जात्रा सुरू जाली. खंय ना खंय फावरान बी एक आमी अशें पळय हो हेतून फावर बी काय लागना. आमी जे कितें प्रोसिजर आमचे आसा त्या प्रमाणे आमी फॉलोअप घेतला आनी त्या प्रमाणे आमी केला. आमच्या भितून कसलोच इश्यू ना. आनी आमकां जर तशें दिवंक जाय जाल्यार आमी कादाराकूच दिवचें नासलेलें न्हू. आमी जशें प्रोसिजरा प्रमाणे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केला आनी व्हेरीफाय करून दिला. आतां हेंचे डॉक्युमेंट सारके आसल्यार हांकां दिवपाचें. आमचो तो इश्यू ना. आनी सेफ्टी पळोवंक जाय. फायनली येदो व्हडली जात्रा शेखरबाब तुका खबर आहा की आमी आतां कितकेशे वर्सां जाले थंय जात्रा बरी जावंक जाय न्हू. इश्यू आमकां आजुनूय दिसता की हो इश्यू जावंक जायना म्हणून कित्याक जात्रा आसा पळय देव बोडगेश्वराची ही वेवस्थीतपणे जावंक जाय असो आमची इच्छा सगळ्याच म्हापशेकाराची तुजी आसतली तेची आसतली. थंय आनी कसलो इश्यू जावंक जायना कसलोच. तसो इश्यू जालो जाल्यार मागीर वातावरण दुसरेंच जाता. आयज म्हापशेकार कितें जाता अरे हेजी व्हडली जात्रा आनी हें जालें असो इश्यू जावंक जायना थंय. अशें म्हाका तरी प्रामाणीक मत म्हजे कमिटी मेंबर्स आसा सेक्रेटरी आसा जॉयंट सेक्रेटरी आहा जॉयंट हे आसा ट्रेजरर आहा. म्हाका तरी दिसता की आमचें मत एकूच आसा की कसलोच इश्यू जावं आमकां तेंचो अखिलाचेरूय आमचें कसलें हें ना बाबा आमचें कितें आमचें कितें पर्सनल कांय ना. जर तेचें आसलें आमी ताका दिवपाचें. पण इश्यू करपाक जायना. आतां जात्रा जाली 10 दीस जात्रा आमची 8 दीस जात्रा. ती जात्रा बरो तोय हे
तेणें पळोवंक जाय बाबा आमकांय दिसता खंय तरी तेणी हें करून थोडे तरी हें जालां आमकांय दिसता तें हांवें तेका डॉक्युमेंटेशन प्रॉपर प्रॉपर आसा कन्सिडर की आमी अशें धरूं ना की बाबा ताकाच दिवंक जाय कादराकूच दिवंक जाय असो आमचो इश्यू कांय ना फाल्यां आमकां आनी कोण येयलो विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन आमकां सेफ्टी नॉर्म्स सॅटिस्फाय केले वी कॅन गो विथ दॅट पर्सन वी कॅन गो इट दिवंक शकता सारकें आहा म्हणजे अजून पर्यंत 2 जावना अशें म्हाका तरी दिसता कळ्ळें न्हू इन फ्युचर जर फाल्यां 1-2 येयली जाल्यार यू आर रेडी टू गिव्ह विथ द प्रॉपर डॉक्युमेंट सगळ्या दोगांचे हय पण ते बाकीचे आमी रेडी टू म्हणजे आमचे एनओसी बाकीचे ऑथॉरिटी दिवंक जाय न्हू आमचेर कितें आहा ऑथॉरिटी वील सी अदर हे न्हू बाबा सेफ्टी पर्पज ह्या वाटेनूय गेले त्या वाटेनूय गेले हे घेता ते अशें जाल्यार प्रॉब्लेम जातलो न्हू आमी कांय नकळो आमचें कांय सांगूंक शकना आमी ओन्ली हय सगळें दोनूय आमी दिले समज फाल्यां परत क्रावडेड जाले पार्किंग ना काय ना ते सुद्दां करता म्हणून करूंक जाय न्हू कित्याक आमकां फाल्यां 3 येतली मग 3कूय दिले जाल्यार कशें जातलें जात्रा ही मॅच जातलें न्हू सो इट इज एडवायजेबल टू गिव टू 1 आनी कंडक्ट स्मूथली तशें हय फाल्यां 2 येयले 2 आमी एक खंयचे कन्सिडर करूं येता आनी आमकां तसो जागो आसा प्रोविजन आसा जाल्यार आमी 2 करूं येता पूण 4 केली 3 केली जाल्यार मॅच जातलें न्हू मॅच जातलें न्हू आनी खंय जागो आसा सेफ्टी पळोवंक जाय न्हू लोकांची सेफ्टी पळोवंक जाय ट्रॅफिक म्हण पोलीस पार्किंग मागीर हे ऑथॉरिटी हांव म्हणटा एखाद्या म्हणूं येता 3 कशें तुमकां मातशें हें ना कंजेशन जातलें म्हापसा सिटी वील बी ब्लॉक आनी दीस इज जात्रा द सेंटर ऑफ द सिटी न्ही दुसरो विशय आतां आमी पळयलें की एवरी इयर जेन्ना बोडगेश्वराची जात्रा येता जेन्ना शॉप्स आनी स्टॉल्स लागतात तर खंय ना खंय एक डिस्प्यूट जाय दिसता की हेच नाका तेच नाका म्हणून अशें जाल्ले आसात नॉन वेज वेजाचो विशय घे सो हे मॅनेजमेंट कशें तरेन आतां पळयतले कित्याक पोरू आमी पळयलें की एफडी जास्त प्रमाणात एक्शनान येयली आनी अनहायजेनीक जे जाताले सगळे बुरशेपणां तेंच्यांनी एक्शन घेवन ती सगळी बंद केली सील केली गोबी मंचुरियनाचो विशय घे हेका कशें तरेन पळयतले ना आमी आतां ह्या फावटी आमी कमिटीन डिसिजन घेतला की आमी गोबी मंचुरियन दिवचेच ना कळ्ळें न्हू आतां तुमी म्हटलें पळय नॉन वेज म्हणजे कितें ते तंदुरी लायतात आनी कितें लायतात ते सुद्दां आमी सांगलां की आमी ना म्हणून सांगलां फक्त कितें आहा आमचे लोकल लोक आसा पळय एक हे करता ऑमलेट पाव करता मागीर चिकन करता वर्साच्या हॉटेलां घालून तितून चिकन ते अलावड करतले आमी तांकां आमकां कांय ना म्हणजे ते जशें भायर ते तंदुरी हे लायता हे तसले आमी ते अलाव करचे ना सो तंदुरी आनी जे लॉलीपॉप्स चिकन आयटम त्यातले ते बंद ते ना आमचे आतां गोंयचे चिकन विकता आमचे लोकल हे आसता रेस्टॉरंट आसा शागोती ती विकतात मागीर कोण ऑमलेट पाव तसले रस्सा बी ते हे करूं येता शेव पुरी बी तसले करूं येता च्या बी ते अलाव केला आमी ते गोबी मंचुरियन तर आमी नाच ऑथॉरिटी एफडी दिसले समज ते आर वायलेटिंग द नॉर्म तेंच्यांनी बंद करपाचें आमकां आमचें कांय ना आमी गोबी मंचुरियन आनी आमी जे आतां लायसन्स दिल्या पळय तेजेर आमी कंडिशन्स घातला की बाबा तुमी आसा पळय ते सगळे हे घेवकूच जाय एनओसी घेतले कित्याक लास्ट इयर सुद्दां आमकां प्रॉब्लेम जालो की एफडीए परत रेड घालता आनी मागीर पेपरार येता मागीर नांव कितें जाता कमिटीचेर पेड्डा येता म्हणून आमी सांगलां की तुमी बाबा पयलीं हे घ्या एफडीएचे एनओसी घ्या आनी मागीर स्टार्ट करा म्हणून सेफ्टी नॉर्म्स एक्सेस कशा तरेन आसा आमी वेल प्लॅन केला तुमी आतां पळया मुद्दम म्हणजे हांव शेखरबाबूक सुद्दां रिक्वेस्ट करता की तुमी पळया मुद्दम आमी एक प्लॅन केला स्टॉलाचो कितके स्टॉल बसता आनी त्याच्या मदीं कितके हे दिवपाचो एक्सेस कितको दिवपाचो म्हणजे वे फायर एमर्जन्सी इवन आमी ही जी आसा पळय ती वाट आसा पळय ती खुबश्यो आमच्यो मिटिंग्यो जाल्या डेप्युटी कलेक्टर एडिशनल कलेक्टर मामलेदार हेंच्यांनी आमकां सगळें इन्स्ट्रक्शन दिलें की हे दिवन तशेंच फायराचेय जालें फायरचे येयलेले तेंच्यांनी सांगलें की हे इन्स्ट्रक्शन तुमी फॉलो करूंक जाय त्या प्रमाणे आमी थंय सायटीर पळय कितकेशे काल SP सुद्दां पयर येयलोलो तेणी सुद्दां पळयले कलेक्टरान सुद्दां पळयलें की ते सुद्दां सॅटिस्फायड जाले की तुमी बेस्ट केला म्हणून अरेंजमेंट तुमची इवन तुमी मुद्दम वचून पळय शॉपां अशी पयलीं ज्यो सामकें तेकोन आसता तशें ना आतां आमी सारके गॅप थेयला तेजेर आमी प्लॅन केला मुद्दम आर्किटेक्ट हाडून तेजेर प्लॅन तयार केला आनी तो प्लॅन आमी सबमीट केला ऑथॉरिटीक आनी डिस्कशनान आमी तांकां प्लॅन सुद्दां दाखयलो जो आमी केला पळय प्लॅन आनी त्या प्रमाणे मातशें कितें जाता शेखर बाब ह्या वाटेन त्या वाटेन मातशें खंय तरी कोण आमी ताका मार्क करून दिले आमचे जे आसा लक्ष दिवंक शकना
जात्रा हेजी व्हडली आमकां जाता पळय तूं आतां तुमकां सांगपा आमकां तुवें पळयलां आसलें दनपार वचून आमकां टायम खूब फाटी हो सुद्दां बायट हांवें थंय ताका बायट दिला तें म्हटलं अरे हो टायम न्हू बायटचो तरी आसतना आमी इतके करून आमची जी टीम आसा त्या कडेन रात दीस म्हणजे म्हाका दिसता की म्हाज्या कडेन जाल्यार तें जावचें शेतान वचप वतान हें करप मार्कींग करप अलॉटमेंट करप थोडें काम न्हू तें पण प्रत्येकान आपल्याक त्रास घेवन तें केलां पण तरी आसतना थोडे मातशे भायर वयता कित्याक जाता जर आमी परत थंय गेले जाल्यार परत इश्यू जाता त्या पेक्षा आनीक थंड रावलेलें बरें कित्याक आतां होच इश्यू जाला स्ट्रिक्टली इन्स्टॉल केला आमी की कशें कशें लायचे कितें प्रिकॉशन्स घेवचे तरी पण आतां प्रत्येक जाण आपूण कितें वायलेशन करता तेका आमी आतां तुका एकूच सांगता आमी फायरचे आसलेले पळय फायरचो ऑफिसर येयलो आमचो गोवेकर म्हणून तेणी आमकां सांगलें की तुमी फायर हे प्रिकॉशन घेवकूच जाय आमी आतां कितके 12 काय कितें फायर एक्सटिंग्युशर बसयला 4 हे बसयला नॉट ते बरयला शेवटचो प्रश्न आमी पळयला बोडगेश्वर जात्रेक टॉयलेटाची जी बाथरुमाची सोय सुविधा ती कशा तरेन केली पळय न्हू आमी पळय आमचे हांगा आमचेच स्वताचे म्हणजे आमचे 4 टॉयलेट आहा 2 मेल 2 फिमेल त्याच्या नंतर पोरू आमी करूं नासले प्रॉब्लेम जाता म्हणून आयज आमी 8 बायो टॉयलेट्स घातल्या थंयसर 4 लेडीज 4 देवस्थान देवस्थाना तर्फे आमी बायो टॉयलेट घातल्या त्या वेळार पळयला की कोणाक जाले जाल्यार लेडीज लेडीजाकूय जातलो लेडीजांक भायर ते हेजेर तुका एकूच उलोवंक सोदता टॉयलेटीच्या बद्दल हो इश्यू आमकां लास्ट वर्सभर सांगताले अध्यक्ष आमचे फुडाकार घेतलो फाटी फुडें ना चिंतता पयलीं तेजे ओपिनियन आहलें बायो टॉयलेट्स घालुया म्हणून सो आमकां स्पॉन्सरशीप ना काय ना अध्यक्षाचे फुडार मॅनेजींग कमिटी फुडाकार आमी 8 बायो टॉयलेट घातल्या 4 लेडीज 4 जेंट्स सो कोणाक कसलोच त्रास तेंच्यांनी भाविकांक आनी लोकांक कोण येता तांकां मातसो बऱ्या हितून युटिलायज करचो आनी तुमकां एवरी डे कलेक्शन जाता ते सेवेज सकाळी येता क्लीन करता साफ करता भितर हायजेनिक्स मेंटेन केल्लो सो सगळ्यांनी तो यूज करचो बऱ्या तरेन ही एक विनंती आणि एक दुसरं जेन्ना जात्रा सोंपल्या उपरांत आमी पळयलां की गार्बेज जास्त प्रमाण सगळीकडे डम जाता आणि अशें जाता की खुबशे दीस काडिनात ती गार्बेज मागीर खंयची इस्कॉलाची भुरगीं हाडची पडटा काडचे पडटा म्हापसा म्युन्सिपालिटी सुद्दां आमी पळयला पोरू टायम टू टायम येयना ती काडपाक आनी सगळी कडेन मॅच जाल्ले कोण ऑपोजिशन पळय तेंच्यांनी आवाज सुद्दां रेसूय केलो सो हेका कशें तरेन आतां पळय की टायम टू टायम सगळो कचऱ्याचो कलेक्शन कशें जातलें ना आतां कितें आसा पळय हे म्हणटाले पळय तुमी म्हणटाले पळय पयलीं 3 वर्सांची गोश्टी पयलीं आतां तशी गार्बेज चोपा म्हाका तरी दिसना आमी कितें केलां प्रत्येक जे स्टॉल आहा पळय ओनर जे आतां कोण घातला पळय तांकां आमी इन्स्ट्रक्शन दिलां तेंच्यांनी आपली गार्बेज कलेक्ट करपाची आनी ती येवपाची म्हणजे बॅगान बांदून थंयसर तेंच्यांनी आतां मुन्सिपाल्टीन कितें केलां गार्बेज आतां पयलीं मुन्सिपाल्टीचे मनीस तेंच्यांनी आउटसोर्साक दिलां की प्रत्येक दिसा येवन तेंच्यांनी थंय कलेक्ट करपाक आमचें इन्स्ट्रक्शन आहा की स्टॉलवाले आहा पळय तेंच्यांनी ती गार्बेज आपल्या हितून बांदपाची ते येवन डेली आउटसोर्स करता म्हणजे कलेक्ट करतले तो एक इश्यू जालो तशेंच पोरू सुद्दां लास्ट इयर सुद्दां आमी चडशे तशेंच काम केल्लें थोडे फार ह्या वाटेन त्या वाटेन वाऱ्यान उपता पण थोडे स्वयंसेवक म्हणजे म्हाका दिसता 2 कंपनी खंयच्यो तरी येयल्ल्यो प्लस NSS व्हॉलंटियर्स येता ते आपापले प्रोजेक्ट करता क्लिननेस करतातूच ते म्हणजे म्हाका तरी दिसना की अंदू सुद्दां प्रॉब्लेम जाता कितें आसा 10% खंय ना खंय तरी आमचें चुकता कितें तरी जाता तेका आमी पण आमी सगळी मॅनेजींग कमिटी एक म्हाका दिसता प्रिकॉशन घेतला 1-2 म्हयने आमी काम केलां सगळे बसोन म्हाका येतो आनी तशेंच आमचे महाजन आमीच न्हू आमी 7 जाण न्हू मॅनेजींग कमिटी न्हू आमचे महाजनानूय खूब काम केल्लेलें आसा की बाबा कशें करुया आनी आमी डेली रातचे आमची कमिटी डेली लोकांची गैरसोय जावची एंट्री एक्झीट पोरू खूब त्रास जालो म्हणून अंदू आमी रातभर म्हाका दिसता आयज हांव पुजेक वता पण आमी 12-12:30 कशें लोकांक हें करुया कितें सिस्टम करुया हेचेर सुद्दां आमी रातचे बसोन थंय सायटीर हांगा बसता ते बसता थंय सायटीर पळयता कशें लोकांक कन्विनियंट जातले कशें त्रास जावचे हेचेर सुद्दां आमी विचार करून एक पर्यंत आमी तेजेर विचार करता आनी तशेंच म्हाका तरी दिसना की आयज कोणाक एंट्री एक्झीट बी प्रॉब्लेम जावचो ना आमी मुद्दम त्या सायटीक सुद्दां एक्झीट ठेला मुद्दम सोंपणां घातल्या आमचे सेक्रेटरीन मुद्दम तें हें केल्लेलें त्या प्रमाणे ते आमी स्टेप्सां घातल्या पळय थंयसर तें सुद्दां केलां आनी मेन मुद्दो म्हणजे वर्सां आमकां उदकाचो प्रॉब्लेम जातालो आमी हे 2 आमच्यो ज्यो वेल आसा पळय त्यो सारक्यो क्लीन केला वेल म्हणजे सगळें घालून वेवस्थीत काम केलां आनी ते डायरेक्ट व्हडली ती आहा पळय ती यूजूच जायनासली ती आमी मोटर स्टार्ट करून
तेचें पाणी डायरेक्ट हेका दिलां, नवी टाकी नीव टाकी घातली आमी. ह्या वेळा बांय व्हडली आसा पळय ते समज ते डायरेक्ट आमी हेका टॉयलेटीक दिला. आनी नवीन म्हणजे उदकाक आमकां त्रास जातालो, आमकां सदींच वॉटरचें हें आसतालें, PWचे ट्रक भितून येताले, मागीर ते आमी ह्या बांयन सोडटाले. ते सुद्दां आमी ह्या फावटी नवीन वॉटर टँक बांदले भायरूच ते गेटी कडेन पळय, गेटी कडेन 10,000 लिटर म्हणजे थंयसून PW ट्रकूय भितून येना, डायरेक्ट म्हणजे वॉटरचे आमी लोकांक जो त्रास जातालो टॉयलेटीक हेका, तो सुद्दां आमी ह्या फावटी भयंकर त्रास घेवन काम केल्लेलें आसा. खंयसरूच म्हाका दिसना एक 10-15% खंय तरी आमचे खंय ना ह्या वाटेन त्या वाटेन कितें तरी मिस्टेक जाता ते धरयात ना. पण आमी आमच्या परीन मॅनेजींग कमिटीन आमच्या परीन खुबशी प्रयत्न केलो की लोकांक खरें सुविधा दिवया म्हणून. इवन आमी पाणी सुद्दां दिवपाचें हें केलां. थंय बसलेले आहा थंय हे CGI कोण तरी JCI म्हणून ते सगळ्या हेंकां भाविकांक सगळ्यांक उदीक सप्लाय करता ते सुद्दां आमी स्वता हें केलां. आमी सुद्दां मॅनेजींग कमिटीन सुद्दां सांगलां की आमी उदकाची सोय करतले. इवन आमी टेंट घातलो लोकांक आनी माटो घातलो फर्स्ट टायम झिगझॅग लायनी करून, कित्याक नाल्यार ते लायनी सारके थंय वयताले आनी ते लोक रावंक शकता म्हणजे एकाच हेचेर. आनी वयर आमी सगळे हे घातले हेचेर ताटपत्री म्हणजे सेट घातल्या म्हणजे लोकांक हेचो त्रास जावचो ना, वताचो त्रास जावचो ना, रातचो दवाचो त्रास जालो, उदकूय मेळपाची सोय. फक्त आमकी लोकांक इतकेंच सांगता की तुमी फक्त क्यून येया, लायनीन या. जी आमी लायन केला तेतून जर येयशात आनी वेवस्थीतपणे तुमी दर्शनूय घेतलें, खंयूच तुमकां चेंगरा चेंगरी किंवा खंयच तुजें ऑब्स्ट्रक्शन सामकें स्ट्रेट तुमी दर्शन घ्या आनी एग्जीट करा आनी मागीर हितून वचा स्टॉलांनी फेरीन वचा. कारण प्रत्येकाक कितें आसा आमी केलें अशें ना, आमचें खंय तरी ह्या वाटेन त्या वाटेन. म्हणून हांवें सुद्दां प्रत्येक बायट दिल्या शेखर बाब की सांगलां की आमीच करता तें सारकें, तुमचो विचार कितें आहा तो आमकां सांगा. तो आमी आयच्यान कालच्यान स्टार्ट जालें, पण आयच्यान आमी रिक्वेस्ट केला प्रत्येक भाविकाक बाबा हांगा तुमचें सारकें ना, तुमी हे वेवस्थीत रेक्टिफाय करा. आमी रेडी आसा. आमी म्हणिना की आमी केलां तें सारकें. इवन आमी आर्किटेक्ट सुद्दां हाडलेलो. इवन आमी ते चप्पल ठेवपाची हे सुद्दां सूचना तेंच्यांनी केली की तुमी जर तशें एग्जीट थंयत जाल्यार चपलां कशी करतात म्हणून आमी थंय ताका रॅक केला दोनाय सायडीक रॅक केला. आनी एग्जीट जो कोण असो येता पळय ताका ही एग्जीट थंय चल, तसो येता ताका ती एग्जीट थंयतर चल, म्हणजे थंय तुजी चपलां घाले. तरी आसतना लोकांनी कॉपरेट करूंक जाय, भाविकांनी कॉपरेट करूंक जाय. सगळेंच कितें आमी करूंक शकना. आतां हो जो इश्यू जाला तो म्हाका दिसता तो इश्यू तितको वाडोवंक जायना. हांवूय तुमकां रिक्वेस्ट करता म्हणजे तुमच्या मार्फत की बाबा हो जो इश्यू आसा पळय तो आमकां देवस्थान कमिटीक सुद्दां दिसना तो वाडोवपाचो. तो इश्यू वेवस्थीतपणे हाताळून म्हाका दिसता की म्हणजे हांव रिक्वेस्ट करता तांकां सुद्दां की तेंचे सुद्दां देवाक पळोवन आमकां कमिटीक पळोवच नाका तुमी, बोडगेश्वर देवाक पळोवन मातशें संतपणे काम करा आनी खंय तरी नॉर्मल हें करुया. फुडल्या वर्सा पळोवचें कितें जाता तें. आमी जाणा प्रॉपर हें करूं. आमी जाणा देवाची जात्रा बऱ्या भशेन जावची अशी सगळ्यांचीच इच्छा म्हाजी आहा, म्हापशेकाराची आहा, आमची कमिटीची आहा. आनी कमिटी आमी हें म्हणटा की बाबा एकदां कशें तरी रिजॉल्व जावचो हो इश्यू. पर्सनल आमी तो अखील टकेकर किंवा तो कुलासो किंवा फुर्तादो हेंचेर आमचें कसलें काजरा कडेन आमचो कसलोच ना न्हू. आमी गेल्या एज पर दी प्रोसिजर. आनी मी म्हटलं दोघूय जाण बरे हितून येयले दोगांक डिस्कस करून सॉर्ट आउट करूं न्ही. म्हणजे तुमकां आमी रिक्वेस्ट करता शेखर बाब की तुमी हो इश्यू आसा पळय तो आतां बऱ्या पैकी हाताळता. आनी तूं म्हाका दिसता तूं तो हाताळटलो तेज्या बद्दल म्हाका दोगूय जाण तुमी हाताळटले. मॅसेज बऱ्या भशेन वचनी देवाची नाल्यार कितें म्हापशेकाराची जात्रा नाल्यार कितें जाता थोडे आमी कितें उलयता तो कावंटर परत दिता तें आनी करुया नाका. इश्यू वाडोवया नाका, इश्यू वाडोवया नाका, पेच करुया नाका. हांवूय तांकां रिक्वेस्ट करता की बाबा ह्यो इश्यू आनी वाडोवया नाका, हांगाच खंय तरी फूल स्टॉप घेवया. देव बरें कर.